राज्य सरकार ही कंत्राटी नोकरांनी चालवण्याचा सत्ताधारी सरकारची मानसिकता आहे. राज्यात बेकारीचा प्रश्न मोठा आहे. कंत्राटी कर्मचारी किती जबाबदारीने काम करतील हा प्रश्न आहे. कंत्राटी नोकर भरतीमुळे आरक्षणाचा प्रश्न बाजूला जाईल. कंत्राटी भरतीसाठी सरकारकडून 9 एजन्सीज नियुक्त केल्या आहेत. राज्यात नोकर भरती, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, आरक्षण असे वेगवेगळे मुद्दे असताना जाणीवपूर्वक वेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मोदी आहे तर जगात काहीही शक्य आहे. चंद्रकांत पाटील जर मोदी नवीन युनो तयार करू असं म्हणत असतील तर त्यांचा विश्वास खरा ठरो. पण युनो करण्याचा कालावधी ठरला पाहिजे. लोकसभा निवडणूक आधी केल्यास बरं होईल. जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना उपरोधक टोला. मीरा बोलवणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील मजकूर आपण सोशल मीडियातून पाहिला. त्यांच्यामागे सूत्रधार कोण आहे आपणाला माहीत नाही, असेही पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटलांच्या सभेदरम्यान आसपासच्या गावात वीज आणि इंटरनेट खंडित होण्याचा प्रकार राज्य सरकारचा निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक, असेही पाटील म्हणाले. नाही, जे जे महाविकास आघाडीत आणि विशेषतः इंडियामध्ये सहभागी होत आहेत त्या काही पक्ष महाराष्ट्रात लहान आहेत, पण दुसऱ्या राज्यात त्यांचं अस्तित्व आहे. ते इंडियाचे भाग आहेत. त्यामुळं ते सगळे एकत्रित आलेले आहेत, बहुतेक सगळे. त्यामुळं त्यानिमित्ताने कार्यक्रम झाला असेल. त्यामुळे इंडियाचा भाग कोणीही होऊ शकतं, ज्यांना इंडियाचे तत्त्व, भूमिका मान्य आहे इंडियाची. त्यात सगळे पक्ष येत आहेत आता हळूहळू. आज देशासमोर काय प्रश्न आहेत? महागाई प्रश्न आहे, बेरोजगारी प्रश्न आहे, महाराष्ट्रात कंत्राटी कामगार घ्यायचे पण सरकारी नोकर घ्यायचे नाहीत हा प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ काही भागात महाराष्ट्रात आहे आणि आरक्षणाचे वेगळे प्रश्न आहेत. त्या विषय सोडून आता हे वेगळे विषय निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांचं बेकारीच्या प्रश्नावरून, आरक्षणाच्या प्रश्नावरून, या राज्यातल्या आणि देशातल्या महागाईच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा चर्चा अलीकडे सुरू करायचा प्रघात आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्रातला तरुण अशा चर्चांना बिघडणार नाही. राज्यात कंत्राटी मला काय वस्तुस्थिती माहीत नाही, काय नक्की कशामुळं का कोणी केलं. त्यामुळं तुम्ही सांगता हेच मी ऐकतो आहे. आता माझ्याकडं तशी माहिती नव्हती. पूर्वी एकदा चंद्रकांत दादांच्या बाबतीत असा प्रसंग घडलेला होता. आता परत काल घडला आहे असं आत्ता आपण मला सांगितलं. मी माहिती घेऊन त्याच्यावर बोलेन. 20 गावातील लाईट आणि नेट बंद केलं होतं. त्यांचा असा आरोप आहे की सरकारचा हिंसाचार करण्याचा प्रयत्न होता का, घडवण्याचा प्रयत्न होता का? नाही, खरं म्हणजे तिथं एवढी मोठी सभा होणार आहे म्हटल्यावर तिथं विजेचा पुरवठा पूर्ण चालू ठेवण्याची जबाबदारी वीज खात्याची होती. 27 गावात वीज पुरवठा जातो हे चुकीचं आहे आणि सरकारचा निष्काळजीपणा आहे का जाणीवपूर्वक सरकारने ह्या गोष्टी केल्या हे मला माहीत नाही. दुसरं म्हणजे इंटरनेट बंद करण्याने तिथं जी लाखो लोकं आलेली त्यांचा एकमेकाशी संपर्क होत नव्हता. संपर्क न झाल्यामुळे अनेक लोक तात्काळ गाडीसाठी वाट बघत होते. अनेक लोकांना पाठवलेले मेसेज पोचत नव्हते. त्यामुळे संवाद नसल्यामुळं सभा संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत किंबहुना पहाटेपर्यंत ट्रॅफिक अडकून राहिलेलं होतं. हे फक्त आणि फक्त संवाद नसल्यामुळे झालं. त्यामुळं इंटरनेटचे संवादाची देवाणघेवाण पूर्ण थांबवणं हे अत्यंत चुकीचं होतं आणि त्यामुळं लोकांचे हाल अतोनात झाले हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला माहीत नाही, पण मीरा बोरवणकरांनी पुस्तक लिहिलेलं आहे. असं मी आज सकाळी ज्या माझ्याकडं सोशल मीडियामधून माहिती आली त्यात पुस्तकात त्यांनी काही उल्लेख केलेला आहे. पण बोलता धणी कोण हे मला माहीत नाही. मी त्याचा काही विचार नाही केला. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जो अल्टिमेटम दिला होता 6 दिवसाचा, आता त्याला 9 दिवस राहिलेले आहेत. सरकार म्हणतंय ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. आता राहिलेल्या 9 दिवसात कसं काय शक्य आहे, काय वाटतं तुम्हाला? काहीतरी मार्ग काढेल सरकार, विचार करत असेल. आता एवढी मोठी मुख्यमंत्री महोदयांनी जाऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि सरकारने काहीतरी विचार केला असेल. त्यामुळं बघू, आपण सगळे वाट बघू सरकार काय करते. मोदी साहेब असल्यावर काही शक्य आहे या देशात आणि जगात.
त्यामुळं चंद्रकांत दादांचा विश्वास खरा ठरू, फक्त त्याला काहीतरी टाईम लिमिट घातलेली असली पाहिजे की 2 महिन्यात करणार, 6 महिन्यात करणार. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी केलं तर जास्त बरं होईल. राज्याच्या प्रमुख पदावर असणारी काही लोक म्हणतात की एक सरकारी नोकरात 3 कंत्राटी कर्मचारी येतात. याचाच अर्थ असा की सरकारची पूर्ण आता मानसिकता आहे की हे सरकार कंत्राटी नोकरांनीच चालवायचं. त्याचा परिणाम हा होईल की ज्या 7/12ची उतारे, नायब तहसीलदाराची एक जाहिरात कंत्राटी नेमायची म्हणून होती, म्हणजे महसूल विभागाचे ज्यांच्या आयुष्यातल्या अनेक पिढ्यांवर लोकांच्या जमिनीच्या उतार्यांच्यावर परिणाम होतो, अशा विषयाशी संबंधित कोणीतरी कंत्राटी माणूस आला, 2 वर्ष राहिला आणि त्याने जर फेरफार केले तर त्या माणसाला 2 पिढ्या हेलपाटे घालावे लागतील. त्यामुळं सरकारने जवळपास 138 कॅडरमध्ये असे कंत्राटी कर्मचारी नेमायचा निर्णय घेतला आहे. 9 एजन्सीज नेमलेल्या आहेत आणि ही थोडीशी चिंताजनक बाब आहे की एक तर महाराष्ट्रात बेकारांची संख्या प्रचंड आहे, बेकारी पीकला गेलेली आहे. बेकार मुलांना, विशेषतः सुशिक्षित तरुणांना MPSCमधून सरकारी नोकरी मिळेल अशी आशा असते, तर दुसऱ्या बाजूने हे सरकार नोकऱ्या कमी करतं आहे. आता नोकऱ्यांची संख्याच आत घ्यायची कमी केली आणि कंत्राटी कर्मचारी म्हटल्यावर त्यात आरक्षणाचे विषय बाजूला ठेवून कोणालाही कंत्राटावर काम देता येतं. त्यामुळं आणि मग ती कंत्राटी आलेले लोक किती जबाबदारीने काम करतील हा पुढचाच प्रश्न. या सगळ्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांच्यात निराशा निर्माण होते आणि 9 एजन्सीज नेमण्यात आलेल्या आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेण्याच्या. त्यामुळं एकंदरच विषय महाराष्ट्रातल्या तरुणांना आपल्यावर अन्याय होतो आहे असं वाटणारा आज झालेला आहे. मनोज जरंगे यांची